नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती नवी मुंबईतील वाशी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती वाशी विभागाच्या वतीने साजरी करण्यात आली. समितीचे अध्यक्ष आयुब खान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुद्ध वंदना करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. अहं सम्मा संबुद्ध बुद्ध भगवंत अभिवाद्यमि साक्षात् भगवता धम्मं नमस्वामि सुपटिपन्नो भगवतो सावक संगम नमामि नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि. वाशी येथे घेण्यात आलेल्या या जयंती कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंगे, आरपीआयचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे, मराठा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिरजे, आरपीआय महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शीलाताई बोधडे, महाराष्ट्र उपाध्यक्षा शशिकला जाधव, घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, बुद्ध प्रतिष्ठानचे राजविलास बर्वे, मणिपुरम बँकचे मॅनेजर मोनाली डस्के, राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी, अखिल भारतीय सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष मनोजभाई परदेशी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने बाबांचे अनुयायी उपस्थित होते. अशा या जयंती कार्यक्रमानिमित्त भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशी विभाग प्रमुख आयुब खान यांनी आपल्या जीवनामध्ये गेली 15-16 वर्ष सातत्याने पक्षाला समाजाला वेळ दिलेला आहे आणि ती वेळ आज जयंतीच्या माध्यमातून 135वी जयंती साजरी करताना एवढा आनंद होत आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे तो त्यांनी सातत्याने पुढे नेण्याचं काम केलं. मी वाशी विभागाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो, कारण हे सातत्याने कार्य टिकवणं ही साधी गोष्ट नाही आहे आणि आयुब खान हा अतिशय हुशार आणि अतिशय तडफदार कार्यकर्ता वाशी विभागात लाभला. मला खात्री आहे की वाशी विभागाचं कल्याण त्यांच्या हातून होऊ शकतं, पण वाशीच्या जनतेने जागरूक करून वाशीच्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या सोबत राहून त्यांना चांगलं पाठबळ दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं हा कार्यकर्ता शून्यातून विश्व तयार करणारा माणूस आहे आणि अतिशय प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर प्रोत्साहित नाही केलं तर भविष्यामध्ये ही लोकशाही आहे, कालांतराने हुकुमशाहीला जास्त काळ लागणार नाही. आयुब खान हा अत्यंत तडफदार आणि कुशल कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं त्याला सहकार्य करणं वाशी विभागातल्या तमाम जनतेला आव्हान करील की हा एक चांगला प्रामाणिक आणि सुशिक्षित कार्यकर्ता आहे. एक चांगला नेव्हल डॉकमध्ये जॉब करत असताना सुद्धा त्याला असं जाणीव झाली होती की बाबासाहेब आणि शिवाजी महाराजाशिवाय महाराष्ट्र हा तरू शकणार नाही. त्यासाठी लोकांपर्यंत ह्या दोघांचे विचार मला न्यायचंच आहे म्हणून सातत्याने ह्या विभागामध्ये जयंती साजरी करतात. मी नव्या मुंबईच्या वतीनं त्यांचं फार मनापूर्वक आभार मानतो आणि असंच तुम्ही काम करत राहा, समाजामध्ये लोकांपर्यंत आपला मॅसेज जाऊ द्या. हीच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आणि फुले शाह आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो की कार्य सतत तेवढ ठेवा ही शुभेच्छा व्यक्त करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाशी विभागाचे अध्यक्ष आयुब खान हे नेहमी इथे जयंती साजरी करत आहे. सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी 2026ला त्यांनी जयंती साजरी केलेली आहे. त्या कार्यक्रमाला या जिल्ह्याचे अध्यक्ष खरेसाहेब आलेले आहेत आणि सर्व मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत. मी पक्षाच्या वतीने आलेल्या सर्व लोकांना मनापासून आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत आहे. सगळ्यांनी बाबासाहेबांचे विचार घ्यावे, मनात रुजवावेत आणि ही परंपरा आयुबांनी सतत ठेवावी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वाशी के अंदर आरपीआई के वाशी शहर प्रमुख आयुब खान जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपति शिवाजी महाराज इनकी संयुक्त जयंती का आयोजन किए थे और इस आयोजन के अंदर बहुत सारे पार्टियों के लोग यहाँ पर आए और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के विचार को प्रकट किया। और हर साल की तरह इस साल भी आयुब खान ने जो प्रोग्राम अच्छे से अच्छा किया है, भीम गीतों का प्रबोधन का भी कार्यक्रम उनका अच्छा हुआ
मैं भी जो है तो 135वीं जयंती के बाबा साहब के सबको जो तो शुभेच्छा देता हूँ और मैं मेरे बात को खत्म करता हूँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम बाबासाहेबांना वंदन करतो व सर्व बांधवांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि आयोजक माझे मित्र अयूब खान यांचा हा कार्यक्रम स्तुत्य कार्यक्रम आणि खूप छान कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी अयूबभाईला धन्यवाद देतो. अयूबभाई असंच कार्यक्रम घेत राहा जेणेकरून सर्व लोक एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतील आणि जयंतीच्या शुभेच्छा देतील. अयूब खानचं कार्यक्रम खूप छान आहे. अभ्यासू मन मिळावू हा माझा मित्र आहे आणि यांच्या कार्यक्रमाला आम्ही सदैव तुमच्याबरोबर आहोत. आणि माझ्या राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच्या वतीने सर्व बांधवांना या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आयुब भाऊने दरवर्षाप्रमाणे इथे जयंती होत असते आणि त्या जयंतीला पूर्ण RPIला निमंत्रण असतं आणि त्या कार्यक्रमासाठी आज आवर्जून मला असं वाटतं मिरजे साहेब आमचे आहेत परंतु बाळशिंगे साहेब पण इथे आलेले आहेत. तर मी माझ्या सर्व महिलांच्या वतीने आणि RPI महिला आघाडीच्या वतीने सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. दरवर्षाप्रमाणे अयूब भाऊ जयंती ठेवतात तर फार सुंदर कार्यक्रम होते आणि म्हणजे असंच ठेवलं पाहिजे त्याने. मी सर्वांना शुभेच्छा देते. बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी संयुक्त जयंती उत्सव अयूब खान यांनी आयोजित केला आहे. अयूब खान यांनी मी जेव्हापासून इथे नवी मुंबईत आले मला वाटतं 35-40 वर्ष झाले मला इथे येऊन. त्यानंतर जशी मला सामाजिक ओळख झाली आहे तेव्हापासून बघते अयूब खान दरवर्षी इथे जयंती साजरी करतात. नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही खऱ्या अर्थाने आता रुजत चाललेली आहे आणि वाढत चाललेली आहे. त्याचे परिणाम म्हणजे ही संस्था म्हणजे धार्मिक संस्था ते राजकीय संस्था आणि अनेक युवकांतर्फे हा विचाराचा जो प्रभाव हा नव्या मुंबईमध्ये रुजू झालेला आहे. आणि ह्या प्रभावामध्ये आज सर्वांनी समाविष्ट होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आता अयूब खान वाशी शहर प्रमुख यांनी फार मोठ्या प्रमाणे लीड घेऊन एक जयंती त्यांची झाल्याशिवाय नव्या मुंबईमध्ये पूर्ण जयंती झाल्याचा कोणालाच आनंद प्राप्त होत नाही. आणि ते अतिशय सगळ्यांना सामावून सर्व लोकांमध्ये सामावून तो कार्यक्रम करत असतात. या जयंतीनिमित्त 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अयूब खान यांच्या वतीनं मागील 32 वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे. सर्व धर्म समभावाचा संदेश देण्याकरिता आपण ही जयंती साजरी करत असल्याचं याप्रसंगी अयूब खान यांनी म्हटलं आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. राष्ट्रीय सचिव बाळशिंगे साहेब, महाराष्ट्राचे मराठी आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब मिरजे, प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष राजविलास बर्वे साहेब, मनोजभाई परदेशी, अखिल भारतीय सेनेचे महेश खरे, नवी मुंबई अध्यक्ष RPIचे शिलाताई बोदडेताई, महिला आघाडी अध्यक्ष ह्या आवर्जून उपस्थित होत्या. गेल्या 94 इथे जयंती साजरी करतो आहे ही मोठ्या धूमधडाक्यात आणि त्यातला मोठा सहभाग असेल तो बुद्ध प्रतिष्ठानचा. बुद्ध प्रतिष्ठानवाल्यांनी आत्तापर्यंत एवढी अनमोल कामगिरी केली, एवढी अनमोल मला साथ दिली. त्यांच्या अनुषंगानेच मी इथे जयंती पार पाडतो आणि उत्साहात जयंती साजरी होते. इथे प्रत्येक जाती धर्माची लोक उपस्थित असतात, प्रत्येक पार्टीची पक्षाची लोक उपस्थित असतात. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.